हॅलो नमस्ते, मी अंकिता आणि आपलं स्वागत आहे स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. मैत्रिणींनो, बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, आपल्या घरातली एखादी गोष्ट खराब झाली किंवा संपली तर आपण त्याला टाकाऊ समजून फेकून देतो. पण कधी विचार केला आहे का, त्याच वस्तूचा उपयोग करून आपण आपले भरपूरसे पैसे वाचवू शकतो? तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशाच टाकाऊ वस्तूचा खूप मस्त उपयोग शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटी व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली वस्तू आहे पेन. जर पेनीचं रिफिल संपलं तर आपण काय करतो, जनरली नवीनच पेन विकत घेतो. या अगोदर मी तुमच्यासोबत खाली पेनचा एक खूप चांगला उपयोग शेअर केला होता. आपण खाली पेनचा उपयोग ॲज अ सुई ऑर्गनायझर देखील करू शकतो. पण आज मी तुमच्यासोबत खाली पेनचा एक आगळा वेगळा उपयोग शेअर करणार आहे, जो तुम्हाला नक्कीच खूप उपयोगी पडेल. तर यासाठी आपल्याला कुठलीही अशा प्रकारची एक खाली पेन घ्यायची आहे. त्याचं जे वरचं झाकण असतं ते अशा प्रकारे रिमूव्ह करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे अशा प्रकारची बारीक तार. बरेचदा आपल्या मोबाईलचा चार्जर खराब होतो किंवा कॉर्ड खराब होतो, त्याला जर तुम्ही कापून बघाल तर त्यामधून अशा प्रकारची एक बारीक तार निघेल. तर त्यातली आपल्याला एक छोटीशी अशी बारीक तार घ्यायची आहे. त्याला अशा प्रकारे यू शेपमध्ये पहिले दोन्ही साईडनी सेम एंड ठेवून मोडून घ्यायचं आहे. माझ्या बोलण्यापेक्षा कदाचित तुम्ही व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकाल. त्यानंतर जे पेनीचं वरचं झाकण आहे ते घ्यायचं आहे आणि ज्यामधून ते रिफिलचं टोक असतं तिथून या दोन्ही ताराचे एंड आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर हे जे एंड बाहेर निघालेले आहे ते एंड अशा प्रकारे झाकणाच्या बाहेर काढायचे आहे आणि त्यानंतर पेन चांगल्या प्रकारे टाईट बंद करायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय आहे, तर हे एक खूप युजफुल टूल आहे. याचा उपयोग तुम्ही छोट्यातल्या छोट्या सुईमध्ये धागा टाकण्यासाठी करू शकता. चला तर याचा उपयोग कसा करायचा ते दाखवते. तर यासाठी सर्वात प्रथम जे आपण तार पेनीच्या झाकणामध्ये टाकलेला आहे ते अशा प्रकारे एकमेकात मिक्स करून बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे पाहून समजू शकता. हे बघा, इथे बघू शकता तारामध्ये जी गॅप होती ती पूर्णपणे संपलेली आहे आणि तार एकत्र झालेले आहे. त्यानंतर मी ही छोटीशी सुई घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छोटी सुई आहे. या सुईमध्ये जे तार आपण बनवलेलं आहे ते छिद्रामध्ये अशा प्रकारे इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर जे दोन्ही तार आपण एकत्र केले होते त्याला अशा प्रकारे वेगळं करायचं आहे आणि जो धागा असतो तो धागा त्या गॅपमधून आपल्याला अशा प्रकारे काढायचा आहे. इथे पाहू शकता धागा बाहेर निघालेला आहे गॅपमधून. आता जी सुई आहे ती धाग्याकडे आपल्याला अशी ओढायची आहे आणि पाहू शकता एवढ्या छोट्या सुईमध्ये किती इझिली धागा इन्सर्ट झालेला आहे. एवढ्या छोट्या सुईमध्ये जर धागा ओवायचा असेल तर कितीही चांगले जरी डोळे असेल तरी देखील भरपूरसा वेळ लागतो. आणि या ट्रिकच्या थ्रू तुम्ही जर छोटी सुई असेल तरी देखील त्याच्यामध्ये मोठा जर ब्रॉड जाड धागा असेल तो देखील खूप इझिली घालू शकता. तर ही खाली पेन मीन्स हे थ्रेडर फक्त आपल्याला एकदा आपल्या सुई धाग्याच्या डब्यामध्ये बनवून ठेवायचं आहे आणि नेहमीसाठी तुमचं काम अगदी सोपं होईल. बरेचदा आपले डोळे कमजोर असले तरी आपण सुईमध्ये धागा टाकू शकत नाही, पण या ट्रिकने खूप इझिली तुम्ही धागा टाकू शकता. इथे तुम्ही एकाच पेनचा उपयोग ॲज अ थ्रेडर आणि सुई ऑर्गनायझर म्हणून करू शकता. तर आय होप फ्रेंड्स ही आयडिया तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आयडिया कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की कळवा. यानंतर सेकंड पेन म्हणजे ही यूज अँड थ्रो पेन. ही पेन अशी असते की यामध्ये जर रिफिल संपलं तर आपण त्यात रिफिल देखील घालू शकत नाही. म्हणूनच त्याला यूज अँड थ्रो पेन म्हणतात. संपली की फेकायचं असाच याचा रोल असतो. पण मात्र याचे जे झाकण असतात त्याचा एक मस्त आपण उपयोग करू शकतो. चला तर दाखवते. तर बरेचदा तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळेस आपण भरपूर कपडे वॉश करतो, मग कपड्याला लावणारे जे चिमटे असतात ते आपल्याला कमी पडतात. मग अशा वेळेस या झाकणाचा उपयोग तुम्ही ॲज अ चिमटे करू शकता. तुम्ही पाहू शकता किती इझिली या झाकणाचा उपयोग आपण कपड्यांना दोरीला टाईट करण्यासाठी करू शकतो. खूप व्यवस्थित या झाकणाची पकड असते आणि कितीही हवा जरी आली तरी देखील तुमचे कपडे त्या तारावरून हलणार नाही. या व्यतिरिक्त हा दुसरा उपयोग देखील तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या झाकणाचा करू शकता. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्या घरामध्ये आपण अशा प्रकारचे पॅकेट आणतो आणि यातलं अर्ध सामान हे डब्यात भरतो आणि जे उरलेलं पॅकेटमधलं सामान आहे ते आपण रबर बँडच्या हेल्पनी किंवा स्टॅपलरच्या हेल्पनी बंद करून ठेवतो. मला तर हीच सवय आहे.
पण एखाद्या वेळेस काय होतं की रबर बँड आपल्याला वेळेवर मिळत नाही किंवा स्टॅपलर पिन संपल्या, तर तुम्ही या झाकणाचा ॲज अ पॅकेट लॉकर क्लिप म्हणून तुम्ही चांगला उपयोग करू शकता. बरेच जण मार्केटमधून महागड्या क्लिप देखील पॅकेटला लॉक करण्यासाठी घेतात. मग अशा वेळेस 0 खर्चात हे झाकण खूप चांगलं ऑप्शन आहे. यामुळे तुमचं वेळेवर कामही पूर्ण होतं. कित्येकदा आपल्याकडची स्टॅपलर पिन वगैरे संपली किंवा रबर बँड तुम्हाला वेळेवर मिळत नसेल, तर तुम्ही असे झाकण एका डब्यामध्ये कलेक्ट करून ठेवा आणि वेळेवर तुमचं काम नक्कीच सोपं होईल. यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे हे साबणीचे तुकडे. बरेचदा साबण जेव्हा संपते तेव्हा शेवटी असे तुकडे जमा होतात. तर बरेच लोक असतात त्यांना फेकून देतात. पण मी काय करते, अशा प्रकारचे छोटे छोटे तुकडे कलेक्ट करून ठेवते आणि या तुकड्यांचा मी आज तुमच्यासोबत एक खूप मस्त उपयोग शेअर करणार आहे. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला या साबणीच्या तुकड्यांना खिसणीच्या हेल्पनी चांगल्या प्रकारे खिसून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता, खिसल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक बारीक पावडर मिळालेली आहे. या बारीक पावडरला आपल्याला एका वाटीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे. पाणी मिक्स केल्यानंतर आपल्याला याला थोडंसं व्यवस्थित विरघळवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे अशा प्रकारचा एक व्हाईट कागद. आपण कोणताही कागद घेऊ शकतो. तुमच्याकडे असा व्हाईट कागद नसेल तर तुम्ही जे बुकचे पेजेस असतात ते देखील घेऊ शकता आणि त्याला तुम्हाला जसं वाटते त्या शेपमध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. मला या स्क्वेअर शेपमध्ये कट करायचे होते, त्यामुळे मी स्क्वेअर शेपमध्ये कट केले. त्याला तुम्ही कुठेही ठेवा. मी इथे एका प्लेटमध्ये ठेवले आहे आणि ब्रशच्या हेल्पनी जे आपण मिश्रण तयार केलं साबणापासून ते अशा प्रकारे या पेजेसला लावायचं आहे आणि त्यानंतर हे पेजेस आपल्याला उन्हामध्ये चांगले ड्राय होतपर्यंत वाळू घालायचे आहे. तर इथे पाहू शकता माझे हे पेजेस वाळलेले आहे आणि आपले हे 0 खर्चात घरच्या घरी पेपर सोप रेडी आहे. अशा प्रकारे बरेचदा आपल्याकडे पेपर सोप वगैरे नसेल तर तुम्ही घरच्या घरी 0 खर्चात पेपर सोप बनवू शकता आणि जे उरलेलं मिश्रण आहे ते तुमच्या हँडवॉशच्या डब्यात तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे घरच्या घरी तुमचं 0 खर्चात हँडवॉशही होईल आणि ट्रॅव्हलिंगसाठी तुमची पेपर सोपची तयारी देखील होईल. यानंतर जनरली जे नेलपेंट रिमूव्हरचं छोटंसं बॉक्स असतं आपण फेकून देतो, पण याचा देखील तुम्ही चांगला उपयोग करू शकता. हे पेपर सोप ठेवण्यासाठी मी याचा उपयोग केला आहे. त्यासाठी जे पेपर सोप होते मी स्क्वेअर शेपमध्ये कट केले होते. बघा, इथे या छोट्याशा बॉक्सचा उपयोग देखील झाला आणि हा बॉक्स छोटासा असल्यामुळे तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये देखील इझिली कॅरी करू शकता. इथे मी तुम्हाला या पेपर सोपचा उपयोग करून दाखवते. पाहू शकता किती इझिली फक्त एक पेपर आपल्या हातावर घ्यायचा आहे आणि आपले हँडवॉश आपण इझिली करू शकतो. यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे हे फोम शीट. बरेचदा बऱ्याचशा वस्तू किंवा कपडे या फोम शीटमध्ये रॅप करून येतात आणि मग ती फोम शीट आपण फेकून देतो. पण या फोम शीटचा एक आगळा वेगळा उपयोग देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं आपल्या प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारचा खलबत्ता तर असतो, मात्र जेव्हा आपल्याला या खलबत्त्यात काहीतरी कुटायचं असतं तेव्हा आपण अशा प्रकारे कापडावर तो खलबत्ता ठेवतो आणि त्यानंतर त्यातली वस्तू कुटतो. कारण खालचा दगडवर हा खलबत्ता व्यवस्थित बसत नाही. कित्येकदा तो दगड देखील फुटण्याचा चान्स असतो. मग अशा वेळेस तुम्ही या फोमचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, या फोमचा एक सर्कल आकाराचा तुकडा कट करायचा आहे आणि जे आपलं खलबत्ता असतो त्याच्या बेसला अशा प्रकारे चांगल्या ग्लूच्या हेल्पनी चिपकवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही खलबत्ता यूज केला तर खालच्या साईडला बिलकुल देखील आवाज करणार नाही. या व्यतिरिक्त तो खूप स्टर्डी राहील, आजूबाजूला सरकणार नाही. या व्यतिरिक्त या सेम फोमचा उपयोग तुम्ही ज्वेलरी ऑर्गनाइज करण्यासाठी देखील करू शकता. बरेचदा आपल्याकडे महागडे स्टोनवाले कानातले असतात. हे कानातले जर डायरेक्टली डब्यामध्ये ठेवले तर ते एकमेकांना टच होतात. मग अशा वेळेस खाली फोमशीट घालायची आहे आणि त्या फोमशीटला अशा प्रकारे कानातले अरेंज करायचे आहे आणि मागे त्याचं जे स्टॉपर असतं ते लावायचं आहे आणि एका डब्यात जर तुम्ही अशा प्रकारे पॅक करून ठेवली तर ज्वेलरी लवकर खराब होणार नाही. यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे हा खाली फेस पावडरचा डब्बा. आपण मेकअपसाठी अशा प्रकारचे पावडर यूज करतो आणि त्यातलं पावडर संपलं की हे डब्बे फेकून देतो. पण याचा देखील तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये खूप चांगला उपयोग करू शकता. जेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला टॅल्कम पावडरचा डब्बा कॅरी करायचा असतो तर मोठा डब्बा कॅरी करण्यापेक्षा तुम्ही अशा छोट्या डब्यात पावडर घालून इझिली कॅरी करू शकता. हा छोटा असल्यामुळे तुमच्या पर्समध्ये देखील इझिली येईल. या व्यतिरिक्त स्टोरेज देखील कमी लागेल आणि यामध्ये मिरर असल्यामुळे तुम्ही तुमचा फेस देखील एनी टाईम पाहू शकता.
यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे ही मेटलची बांगडी. मेटलच्या बांगड्या यूज केल्या की काही काळानंतर त्या चपकतात. मग त्याचा एक खूप चांगला उपयोग तुम्ही करू शकता. तर आपल्याकडे अशा सेफ्टी पिन असतात. या सेफ्टी पिन मोठ्यावाल्या सेफ्टी पिनमध्ये अरेंज केलेल्या असतात. पण बरेचदा तुम्ही बघितलं असेल घाई गडबडीत जेव्हा आपण एक सेफ्टी पिन काढायला जातो बाकी सेफ्टी पिन देखील खाली पडतात. मग सगळ्या सेफ्टी पिन आपल्याला अगेन अरेंज कराव्या लागतात. या व्यतिरिक्त अशा प्रकारे आपण सेफ्टी पिन जर स्टोअर केल्या तर त्या लवकर हरवतात, वेळेवर मिळत नाही. तर यासाठी तुम्ही जुन्या बांगडीचा उपयोग करू शकता. जर तुमच्याकडे एखादी मेटलची बांगडी असेल तर त्या बांगडीमध्ये तुम्ही पूर्ण सेफ्टी पिन अशा प्रकारे अरेंज करून ठेवा. जेव्हाही तुम्हाला सेफ्टी पिनची गरज असेल तेव्हा तुम्ही जेव्हा एक सेफ्टी पिन रिमूव्ह कराल तेव्हा ॲट अ टाईम एकच सेफ्टी पिन रिमूव्ह होईल, बाकी सेफ्टी पिन देखील खाली पडणार नाही. या व्यतिरिक्त अशा प्रकारे तुम्ही एखाद्या बांगडीमध्ये सेफ्टी पिन अरेंज करून ठेवली तर ही बांगडी तुम्ही कुठेही कपाटाच्या खाण्यात किंवा कुठेही हँग करून ठेवू शकता. त्यामुळे सेफ्टी पिन देखील एका जागेवर स्टोअर राहील आणि वेळेवर गरज असेल तर तुम्हाला मिळेल देखील. यानंतर बरेचदा तुम्ही बघितलं असेल आपण एखादी ड्रेस किंवा कोणते कपडे नवीन विकत घेतले तर त्या कपड्याची ब्रँड कोणती आहे याचा टॅग त्या कपड्यावर लागलेला असतो. तर जनरली आपण काय करतो, हा टॅग कैचीच्या हेल्पनी कट करतो, हो की नाही? तुम्ही देखील असंच करत असाल. पण आपल्याला हा टॅग डायरेक्टली कैचीच्या हेल्पनी न कट करता या टॅगचा आपण खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. तुम्हाला सांगते की हा टॅग कसा रिमूव्ह करायचा. बरेच टॅग असतात जे आपल्याला कैचीनेच रिमूव्ह करावे लागतात. पण काही टॅग असतात त्यामध्ये अशा प्रकारचं एक छोटंसं बटन दिलेलं असतं. या बटनमधलं जे थ्रेड आहे ते आपल्याला अशा प्रकारे ओढायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती इझिली हे टॅग रिमूव्ह झालेलं आहे. तर या टॅगमध्ये जी दोरी लागलेली असते ती खूप स्ट्रॉंग असते, इझिली तुटत नाही कैचीने कापल्याशिवाय. तर या दोरीचाच आपण घरात खूप चांगला उपयोग करू शकतो. जसं आपण किचनमध्ये भरपूरशा वस्तू हँग करण्यासाठी दोरी वगैरे बांधतो. मग अशा वेळेस तुम्ही जर हे टॅग अशा प्रकारे काढून ठेवले तर त्याचा उपयोग करू शकता. तर इथे बघू शकता माझ्याकडे हे एक टाईल्स क्लीन करायचं ब्रश आहे. याला आपण हँग करून ठेवू शकत नाही. मग अशा प्रकारे या दोरीचा उपयोग करून आपण या ब्रशला इझिली हँग करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्या घरात असे भरपूरसे चमचे असतात, त्यांना जे होल दिलेलं असतं ते छोटं असतं. मग अशा प्रकारच्या या बारीक दोरीचा उपयोग करून आपण ते ब्रश किंवा अशा प्रकारचे स्पून देखील इझिली हँग करू शकतो. यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे ही सॅनिटायझरची खाली बॉटल. तुम्ही पाहू शकता अशी बॉटल तर प्रत्येकाच्याच घरी असेल. ही एक सॅनिटायझरची स्प्रे बॉटल आहे जी खाली झाली की आपण जनरली फेकूनच देतो. पण याचा खूप चांगला उपयोग तुम्ही करू शकता. बरेचदा जेव्हा आपण प्रवासात वगैरे जातो तर तेल तर कॅरी करतो, पण या तेलाचे डाग आपल्या कपड्याला लागायचे चान्स असते. बरेचदा या बॉटलमधून हे जे तेल असतं ते लीक होतं. मग अशा वेळेस तुम्ही काय करा की अशा प्रकारची जी सॅनिटायझरची खाली बॉटल असते ती व्यवस्थित वॉश करून घ्या आणि जे बॉटलमधलं तेल आहे त्या या सॅनिटायझरच्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घ्या. आणि ही बॉटल जर तुम्ही प्रवासात कॅरी कराल तर थोडंसंही तेल लीक होण्याचा चान्स नाही. जस्ट तुम्हाला अशा प्रकारे बॉटल प्रेस करायची आहे आणि तुम्ही ते तेल यूज करू शकता. ही बॉटल तुमच्या बॅगमध्ये आडवी जरी पडली किंवा कोणत्याही पर्समध्ये आडवीत पडली तरी देखील बाकी वस्तू खराब होणार नाही. या व्यतिरिक्त कपड्याला डाग देखील लागण्याचा चान्स राहणार नाही. तर खूप युजफुल पद्धत आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये जाताना तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा. यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे अशा प्रकारचे सिरॅमिकचे कप. याची दांडी तुटली की आपण हा फेकून देतो, पण त्याच्या बेसचा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता. बरेचदा आपल्या घरातले जे चाकू सुरी असतात त्याची धार कमी होते. मग अशा वेळेस त्याची धार वापस आणण्यासाठी तुम्ही या कपाचा उपयोग करू शकता. कपाच्या बेसवर थोड्या वेळासाठी तुम्हाला ही चाकू सुरी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घासून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकाल याची धार खूप चांगल्या प्रकारे वापस आलेली असेल. आणि घरातली शेवटची टाकाऊ वस्तू म्हणजे जी खराब झाल्यावर आपण जनरली फेकून देतो ते म्हणजे कंगवे. वर्षातून एकदा तरी आपल्याला कंगवा चेंज करायला हवा, तरी देखील आपण बरेचदा करत नाही. पण जर का जुना कंगवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा उपयोग झाडणी क्लीन करण्यासाठी करू शकता. जेव्हा अशा प्रकारचा फुलझाडू आपण विकत आणतो तो जेव्हा नवीन यूज करतो त्यामधून बारीक बारीक कचरा तो झाडू मारताना पडतो. मग अशा वेळेस तो झाडू आणल्यानंतर या कंगव्याच्या हेल्पनी अशा प्रकारे तो कचरा क्लीन करून घ्यायचा आहे आणि नंतर झाडू यूज करायचा आहे. तर आय होप फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा
आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.